अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन, शोध करी ती गुरुचा. जपी तपी संन्यासी, असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची, एके समयी अक्कलकोटी. स्वामी दर्शनेच्छा धरुनी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमाश्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुनी तयांना, आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन, असो झाली या काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी, मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटी न समावे. उठोनी या करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथेची वात्सव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहोनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वारयोषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सूर भुवनी, अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकलामनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करीतील. परी अंतरींची खून, यती तत्काळ जाणोन. पाहो लागले अधोवधन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हा पासोनी, सिद्धी दिदली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार. त्यांसीही ज्ञान साचार, समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार, होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खड्ग दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणले अंतर. त्याचे पाहुनी कर्म घोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तर वडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले, ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले, म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष, खड्ग घेऊनी तैसेच. आला परत स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजाश्रित सरदार. मायापाश तोडोनी, दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी, करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिससी दृष्टीसी, मृत्युसमय पातला. पाहुनी या विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दूरी, नवल परी जहाले. दीनवदन होवोनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करती विणवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वात्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले,
तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती. पहिला प्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्रासार मात्र येते. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतीवरा. भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरोनी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. करुणिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्याते वदती, हास्यवदने करोनी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्न करुणी नाना, यथेच भोजन देई जे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने. फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन, साशंक झाले ते धवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट. याती मध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊनी स्वामी सन्मुख, स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्टे फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवाया साधन, त्याजवळी नसे परी. त्यासी देखोन समर्थ, म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात, पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणोनी. प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी. येऊनी एका घरापासी, स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई. बाहेर येऊन या पाही, गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला. 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिधला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्था आली प्रचित. वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त, वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करोनी वदवावा, हा ग्रंथ पूर्ण करावा. भक्तजना कारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता, जड देह त्यागुनी तत्वता. गेले स्वस्थानी यतीराज. शके 1800 पूर्ण, संवत्सर ते बहुध्यान. मास चैत्र कृष्ण पक्ष, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षटचक्रा ते भेदून, ब्रह्मरंध्रा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवे करी, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटींचे जन समस्त, दुःखे करून आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धरले जड मुंढाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रातीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले, आता कोपर्लीस येणे केले.
उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाव जयांचे शंकर सेठ. त्यांसी स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गाईले. हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्य सिद्धार्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु करदैवनातून आले, स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्य सिद्धार्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु करदैवनातून आले, स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले दोन संन्यासी खल. तेची वृत्त सकल, चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यांसी, पाचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यांसी दाविला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र, सहाव्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी. भक्ती जळले कोणे प्रकारी, ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःख मुक्त, आठव्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त, नवव्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात. ते ऐकता पुनीत श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळापाचा इतिहास 12वा, त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत, 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्धू, 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि त्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन, 20व्यात ते निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले, 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयंता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हावर, जो भावे वाचिल हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती. भवसागर तरोण अंती, मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो. सर्व विद्या सागर गवसो, भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जिही प्रसिद्धीस आणला. त्यांसी रक्षावे दयाळा, कृपाघना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी. आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल, करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणापर्णमस्तु, शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम्. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, भक्तवत्सल भक्ताभिमानी, राजाधिराज योगीराज, श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती, श्री अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.